क्षेत्राला सुरुवात करायला पाहिजे, हे कुठल्या पण भाषेमध्ये. आता आपण इंग्लिशचं बोलतो, ते इंग्लिशचं तुम्ही स्पीकिंगला सुरुवात करा. आता इंग्लिश कोणासोबत स्पीक करणार? फ्रेंड्ससोबत, नाहीतर मग टीचर्स आहेत. तुम्ही नंतर इंग्लिशची एन्व्हायरमेंट डेव्हलप करू शकता, पॅरेंट्ससोबत बोलू शकता, स्वतःशी सुद्धा इंग्लिशमध्ये बोलू शकता. पण जेवढं इंग्लिश बोलणार तेव्हाच इम्प्रूव्हमेंट होणार. जर तुम्ही फक्त फक्त रीडिंग, रायटिंग अँड लिस्निंग केलं पण स्पीकिंग केलं नाहीत, म्हणजे प्रयत्नच केला नाहीत बोलायचा, तर इंग्लिश इम्प्रूव्हमेंट होऊ शकत नाही. इंग्लिश बोलायला म्हणजे प्रयत्न करायला लागेल, स्पीकिंग करायला लागेल तुम्हाला. स्वतःशी सुद्धा तुम्ही स्पीकिंग करू शकता. एखाद तुम्ही कुठला तरी स्पीच रेडी करा आणि तो बोला. आणि स्पीच कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. कुठले पण जे पब्लिकचे ते म्हणजे स्पीचेस देणं आहे, त्याच्याने कसं म्हणजे आपला कॉन्फिडन्स पण वाढतो आणि आपली इम्प्रूव्हमेंट पण होते आणि सगळंच होतं. म्हणून मग तुम्ही तशा पण ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. इंग्लिश एन्व्हायरमेंट इज अ मस्ट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश लँग्वेज. आता ही एन्व्हायरमेंट कुठून करायची? तर ही तुम्हाला स्वतःलाच निर्माण करायला लागेल. स्वतःशी बोलायचं, थिंकिंग इंग्लिशमध्येच करायचं. जे काय आपण विचार करतो ते, त्याने तुम्ही जास्तीत जास्त 80% तुमचं इंग्लिशमध्ये रिव्हिजन होणार. तुम्ही जर थिंकिंग केलं तर थिंकिंग ही इंग्लिशमध्ये करून घ्यायची. साईडच्या लोकांशी इंग्लिशमध्ये बोलायचं, इंग्लिशचे व्हिडिओज ऐकायचे, इंग्लिशचं रायटिंग करायचं, इंग्लिशमध्ये आपले ओन थॉट्स लिहायचे, स्पीचेस स्पीचेस बोलायचे. असं एक इंग्लिश एन्व्हायरमेंट तयार करायचं. जसं की आता मी समोर आहे, माझ्यासमोर 1000 लोक आहेत, मी त्यांची लीडर आहे आणि आता मी त्यांना सांगतो आता काय करायचं काय नाही, ते त्यांचं नेतृत्व मला करायचं आहे. आय एम द लीडर अँड आता मी जे बोलेन ते करणार. असं काहीतरी विचार करायचा आणि इंग्लिशमध्ये बनवायला सुरुवात करायची. याच्याशिवाय काही होणार नाही. जोपर्यंत आपण प्रयत्न करणार आहे तोपर्यंत आपली इंग्लिश इम्प्रूव्हमेंट होणार नाही. आणि 5th पॉईंट आहे आपला, लिव्ह द फिअर. भीती सोडून द्या. कुठली पण गोष्ट नवीन शिकताना भीती बाळगायची नाही. नवीनच होत, आपण चुकणार आहोत, लोक हसतील तर हसू दे, हसले तर हसले, प्रयत्न तरी करतो ना आपण शांत तरी बसलेलो नाही आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. एकच लक्षात ठेवायचं, बाळ जन्माला आल्यानंतर ते काय फट कुठली पण भाषा बोलत नाही. शिकायला थोडाफार कुठला तरी वेळ लागतो. तशीच गोष्ट आहे, आपल्याला पण शिकायला कुठली पण गोष्ट वेळ लागेल. आणि आपलं एज काय ह्याच्यावरती डिटरमाइन करायचं नाही. आपण शिकायला सुरुवात केली ना, हेच खूप मोठी गोष्ट आहे. जशी आपण आपली मातृभाषा शिकलो तशीच आपण कुठली भाषा शिकू शकतो. म्हणून भीती बाळगायची नाही आणि आतापासूनच सुरुवात करा प्रॅक्टिससाठी. तर हे झाले बेसिक 5 पॉईंट्स. फर्स्ट पॉईंट इज रीडिंग, सेकंड इज रायटिंग, थर्ड इज लिसनिंग, फोर्थ स्पीकिंग अँड थिंकिंग इन इंग्लिश. नुसतं स्पीकिंग नाही, थिंकिंग पण इंग्लिशमध्ये पाहिजे. अँड 5th इज लिव्ह द फिअर. तर एवढे पॉईंट्स फॉलो करा आणि सांगा मला इंग्लिश इम्प्रूव्हमेंट होते की नाही ते. अजून काय पॉईंट्स असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मला पण चांगले अजून जास्त पॉईंट्स मिळाले, मी पुन्हा एकदा व्हिडिओ करून घेऊ. थँक्यू. आणि प्रयत्न करा, नक्कीच तुम्ही इम्प्रूव्ह कराल कुठल्या पण क्षेत्रामध्ये आणि कुठली पण तुम्हाला गोष्ट ती तुम्ही शिकू शकता.